आदरणीय प्राध्यापक सोनाकर सरांचं इथे आगमन होत आहे. त्यावेळी शाळेच्या गणपती त्यांचं स्वागत करावं. जोरदार शाळेने सरांचं या ठिकाणी स्वागत केलं आपण. मी अनेक ठिकाणी असं पाहिलेलं आहे, आपल्या आई वडिलांना कुणी सांभाळत नाही, परंतु आज सोनाग्रा सरांचं जे कुटुंब खरं पाहिलं तर ते मला इतकं सांगतात, म्हणजे महात्मा फुलेंनी जे काम केलेलं आहे त्यांच्या आयातीमध्ये, म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये सर्व धर्मीय लोक आहेत. म्हणजे इतकं ते सांगतात, तुम्हाला सांगतो. आणि मी स्वतः त्यांच्या बहुतांशी लग्नाला मी गेलेलो आहे, म्हणजे नाही मुलीच्या पण गेलेलो आहे. अशा अनेक गोष्टी सरांच्या आहेत. म्हणजे सरांच्या कुटुंबातल्या सगळ्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं, कारण ते राहून जातं का नाही. हो, अत्यंत खंबीरपणे बाबासाहेबांचेच नव्हे तर जेवढे मानवतावादी महापुरुष आहेत त्या मानवतावादी महापुरुषांचे विचार सर प्रभावीपणे मांडत असतात. म्हणून टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करा. आणि आज त्यांचा स्मृतिदिन ते राष्ट्रसंत गाडगे महाराज. खरं तर मी बोलणं बरोबर नाही, सर त्यांच्या मुखातून बोलतील. बुद्धाचा खरा अनुयायी कोण, तर ते म्हणतात राष्ट्रसंत गाडगे महाराज. हे जे पंचशील वगैरे उपकरण आले ना, ते कसं आलं काय आलं सर तुम्हाला सगळं सांगतील. मग या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि हा जो पेन आहे शेक्सपियर, हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सरांचे अत्यंत लाडके म्हणजे आदर्श असलेले शेक्सपियरचा हा पेन आणि या ठिकाणी धम्माचा ग्रंथ, तिरंगी श्वान व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण सरांचा गौरव करतोय. मी डॉक्टर श्रीपाद सबनी सगळ्यांना विनंती करतो, आपण सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. आणि सरांचा सन्मान होत असताना प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं. टाळ्या प्रत्येकाने वाजवायचे. सावकाश ठेव ना. जे रसिक आलेले आहेत, जे श्रोते आलेले आहेत, ते सोनाग्रा सरांच्या वैचारिक गोतावळ्यातील आहेत. त्यांचा गोतावळा हा सर्व धर्मीय आहे, सर्व जातीय आहे, कारण त्यांचं कुटुंबच सर्व धर्मीय आहे. आयुष्यभर ज्या विचाराची पेरणी आचार्य सोनाग्रा करत आले, त्या विचाराशी सुसंगत अत्यंत इमानदारीनं कृतिशीलता त्यांच्या कुटुंबाची पण राहिली. आणि म्हणूनच वेगवेगळ्या जातीमध्ये त्यांनी विवाह केले, मुलींचे मुलांचे केले. असा एक सुंदर समाज, मानवाचा समाज, माणुसकीने ओळखणारा समाज, संवेदनशील समाज निर्माण करण्याचा हेतू आचार्यांचा आहे. आणि तोच विचार त्यांनी अनेक महापुरुषाकडून घेतला. त्यातले एक महापुरुष संत गाडगे महाराज. गाडगे बाबा हे जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये परीट समाजात जन्माला आले, पण खऱ्या अर्थाने त्यांनी संबंध समाजातल्या घाणीची, कचऱ्याची संबंध सफाई केली. दारू पिण्यास कसं वाईट आहे, वडिलांचं दारू पिणं हे त्यांना नडलं, ते चित्र त्यांनी आयुष्यभर अनुभवलं होतं. 8 वर्षाचे असताना वडील वारले, पण ते दारूचं कसं नुकसान होतं दारूमुळे ती कुटुंबाचं त्यांनी ते अनुभवलं होतं.
आणि म्हणूनच नंतरच्या आयुष्यामध्ये गाडगे महाराज झाल्यानंतर महाराजांनी दारूच्या विरुद्ध अशा प्रकारची भूमिका पेरल्याचं दिसतं. पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गाडगे बाबा गेले, पण तिथल्या बडव्यांनी त्यांना रोखलं, छळलं आणि मग पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात ते आयुष्यभर गेले नाहीत. ते सतत माणसामध्ये देव शोधत राहिले. वा वा. माणसातला देव हाच खरा जिवंत देव आहे. आणि म्हणून दगडातल्या मूर्तीतल्या देवाला काय घेऊन करतात? दगडातला देव तर पात्रवटाने निर्माण केलेला आहे, लाकडाच्या मूर्तीमधला सुताराने केलेला आहे आणि सोन्याचा देव तर सोनाराने केलेला आहे. ही सगळी माणसंच आहेत, 12 बलुतेदारच आहेत. आणि म्हणून खऱ्या देवत्वाचा साक्षात्कार त्यांनी माणसात शोधला आणि माणसामध्ये देव असल्याचं त्यांनी सांगितलं. देव ही संकल्पना नाकारली नाही, पण देव ही संकल्पना माणसाच्या प्रत्यक्ष उपभोगाचा विषय असावा असं त्यांनी मांडणी केली. त्यांचं कीर्तन म्हणजे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या गजरातलं कीर्तन. गाडगे महाराज एक नाव पडलं त्यांना गाडगं घेऊन डोक्यावर घालायचे, ते पोतडं अंगावरती नेसायचे. गरिबी होतीच नाही असं नाही, पण गरिबीमुळं असं झालं नाही. पण सुरुवातीला एक मजूर म्हणून काम करणारे, शेतावर काम करणारे, गुरं राखणारा हा माणूस उत्तर आयुष्यामध्ये ते स्वच्छता निर्माण स्वच्छतेचा हात त्यांनी काम घेतलं. त्याचबरोबर कीर्तनातून माणसाची मन आणि डोकं साफ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जाती व्यवस्था वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं. जाती व्यवस्थेची दुःख त्यांनी भोगली होती. धोब्याला किंवा परटाला फार चांगली सन्मानाची वागणूक दिली जात नव्हती. या सर्व वेदना भोगून जाती व्यवस्थेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध आणि सबंध रूढी परंपरांच्या विरुद्ध हा सुधारक आणि संत एकत्र दिसतात. सुधारक हे सबंध महाराष्ट्रातले आगरकर असो, दुसरे कोणी असो, महात्मा फुले असोत किंवा अजून कोणी असो, सगळे सुधारक हे संत नाहीत आणि संत हे सुधारक नाहीत. असा एकमेव संत गाडगे महाराज आहे की जो संतत्वाचीही सबंध अभिव्यक्ती करतो आणि सुधारकांचीही कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अशा या पवित्र गाडगे महाराजांच्या नावाचा पुरस्कार आचार्य सोनाग्रांना देण्याची कल्पना ही मला अफलातून अशा प्रकारची कल्पना वाटली. गाडगे महाराज हे अमरावती विद्यापीठाला नाव त्यांनी दिलं. निरक्षर असणाऱ्या गाडगे बाबांचं नाव एका विद्यापीठाला मिळणं ही त्यांच्या कर्तृत्वाची मोठी झेप आहे. गाडगे बाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध होते. गाडगे बाबा आणि भाऊरावांचे संबंध होते. गाडगे बाबांचं चरित्र प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. अशा प्रकारचा हा व्यापक राष्ट्र, खरा धर्म, माणसातला देव शोधणारा आणि सुधारकांच्या पातळीवरती काम करणारा अशा प्रकारचा जगा वेगळा अवलिया माणूस. जवळजवळ त्याचे लग्न केलं होतं, 4 मुलं होती, पण नंतर मात्र तो संबंध अध्यात्माकडे वळले आणि त्यांचं अध्यात्म हे भौतिकवादी अध्यात्म आहे. हे काही पोथ्या पुराणातला अध्यात्म नाही. आणि म्हणून अशा प्रकारची ही परंपरा पुढे चालवत असताना गाडगे बाबामध्ये अनेक महापुरुष आणि अनेक संतत्व बेरजेमध्ये दिसतं मला. आणि म्हणूनच आचार्य सोनाग्रांना 87व्या वर्षी, किती वय आता? 87व्या वर्षी अशा प्रकारचा पुरस्कार मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. अविनाश बरोबर आणि सगळी मंडळी ही जी नेहमी दिसतात आणि कधी कधी मला गंमत वाटते की मी म्हणू शकतो की मी प्रत्येकाला त्याच्या डोळ्यात पाहतो आणि बोलतो आणि एक संवाद साधतो. तर दुधा मी आजारी पडलो. काय असतं की अगदी 56 साली चळवळीत पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विद्यार्थी असताना पडलो आणि पहिलं वर्तमानपत्र काढलं.
त्याच्यावरती लिहिलं महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराजित, महाराष्ट्र आधार या भारतात. ही सेनापती बापटांची ओळ मी पहिल्यांदा वापरतो. 2 वर्तमानपत्र होती फक्त, दिनू रणदिवे, अशोक पण एकच निघालं साप्ताहिक, दुसरं मी काढलं, कारण माझ्यावर आत्र्यांचा फार प्रभाव, आणि हा प्रभावामुळे बेफाम त्याला म्हणतात ते लिहिणं. मग दुसरं वर्तमानपत्र काढलं, त्याच्यावर लिहिलं भिन्ना क्रांतिकारांची ओळ, रक्ता रक्तातील कोसळतो भिंती, मानवाचे अंती होत, या ओळीनं साप्ताहिक काढ. जवळजवळ 63 वर्ष वर्तमानपत्र. कॉलेज चालूच आहे, भाषणं चालू आहेत, सगळ्या गोष्टी. पण ते खरंच मला आत्रेसारखं वाटतं की जीवनातल्या सर्व भागात तांबड गेलं पाहिजे. म्हणजे मी विचार केला की आत्रेंच्याच माझ्यामध्ये काय कमी आणि काय फरक आहे, असं इथपर्यंत माझ्या मनात येतं. आणि मुख्य सांगण्याचा उद्देश आहे की लहानपणापासून ज्या ज्या लोकांना मी पाहिलं तेव्हा त्यांचे सत्कार चेहरा होता. मी भाजी बाजारात भाजी आणायला गेलो की पहिल्यांदा फुले दिसायची. एक माळी होता, त्यांनी आपल्या दुकानात फुले ठेव, मी फुले शोधून काढला, वाचून काढला, कारण आम्ही विशिष्ट म्हणजे आज ही राजस्थानमध्ये आले मागासवर्गीय लोक, आणि माझे वडील मिलिटरी होते, घरची गरिबी होती, हे सगळं बनवायचे. मग काहीतरी 30-35 पगार, ते गाड्यांचे कवर बनवायचे. तर त्याच्यातून हे बाहेर पडण्यात, त्या गल्लीतून, त्या धंद्यातून, आणि बाहेर पडून सगळ्या क्षेत्रामध्ये घुसणं हे फार म्हणजे ही माझी प्रवृत्ती होती. मराठी चौथीत मी चिमण चिवी जोशांचा फळाचा मळा वाचला, हे किती भयंकर. आणि 7व्या-8व्या वर्षी मी त्या रहस्यकथा वाचायला सगळे बाबुराव आर्नाळकर पासून म्हणजे वाचनाची आवड लागली. ती इतकी लागली की मी नगर जिल्हा वाचनालयाचा तिकीट काढून मी लोकांना गमतीने सांगतो की पंतप्रधान होणं सोपं आहे, पण एखाद्या वाचनालयाचं तुम्ही सेक्रेटरी होऊन फार अवघड आहे. कारण सगळे सुशिक्षित. माझ्या वाचनालयामध्ये 20 लोकांचं कार्यक्रम म्हणणं, त्यात 19 चित्पावून राहणं, आणि मला इथे चित्पावून पाहिल्यावर त्यांना वाटायचं का असं चित्पावून काम केलं. मी एकदा तर चव्हाण फौजदार आले होते, तर ते म्हणले असं काही बोललं. मी त्यांना म्हणाला, हो हे निवडणुका वगैरे फार, मी निवडणुकीत दत्तो म्हणतो, फौजदाराचा पराभव करतो, पण ही महत्त्वाची गोष्ट आहे ही ज्ञानानं मिळवली का, हे काही 4 पैसे देऊन मिळवायचे. त्यामुळे म्हटलं तुम्ही हे करा, आणि मी त्या वाचनालयाचं सेक्रेटरी झालो. वाचनालयातले पुस्तक वाचून काढले, म्हणजे जितकी पुस्तकं अवेलेबल असतात, म्हणजे माझ्या हातात पुस्तकं, विठ्ठल वामन हडप संपूर्ण, एक लेखन घ्यायचं संपूर्ण, नाथ माधव संपूर्ण वाचायचं. ते पागलपणसारखंच होतं. कुठला एक सोनं का नावही विचित्र, तो काही सहस्रबुद्धे देशपांडे कोणी ह्याच्यात येत नाही. नावही विचित्र, कामही विचित्र, जातीचाही पत्ता नाही. तर अशा माणसाने हे घेणं ताब्यात. आणि ययातीवर पहिली प्रतिक्रिया माझी आहे, म्हणजे मी लिहिलेली छोटं पुस्तक निघालं, काकासाहेब गाडगिळांनी प्रकाशित, आणि त्यात लिहिलं
प्रसन्न आणि प्रभावी मराठी सोनोग्राफी द्या. आणि स्वतः काकासाहेब गाडगे पेपर टॅक्सीमधून आला. मी त्यांना म्हटलं, सर तुम्हाला पाठ आहे यायला? अरे काही नाही. मी म्हणे किती वाजता आहे? सकाळी येतो. केसरीमध्ये गेले, उभे राहिले आणि वर्तमानपत्राचे गठ्ठे टाकण्याची गाडी असते. 3 वाजता निघते आणि नगरला 7 वाजता पोचते. तिथे आले काकासाहेब गाडगे, आचार्य अत्रे. मी बोलावलो आचार्य अत्रेला माझ्या कॉलेजच्या मराठी विभागामध्ये. एक मुंबईहून गाडी करून आहे. लोक म्हणल्या कशी यायची आले आणि त्या रेल्वे फाटकवर उभे राहिले. मला म्हणल्या हा चला आता कुठं जायचं. तर अशी खूप मला आवड होती तरुण. पण त्यात काय झालं की मला कधी वेळेवरती जेवण, वेळेवरती काय. मी विडी कामगारी, हॉटेल कामगार होतो. त्याच्यानंतर या अशा युनियन क्रांती करायला निघाली. क्रांती काय झाली? क्रांती बघ काही झाली नाही. पण या सर्व महापुरुषांचं बळ मिळालं. आता एक गोष्ट मला महत्त्वाची की माझ्या घरामध्ये सर्व जातीय आणि धर्मीय आणि अक्षरशः फुलेंच ते फुलेंच मी तंतोतंत. मला फुले हा मार्क्सच्या बरोबर या जायचा प्रथम विचार करतो. यांनी गोरगरीब. त्यामुळे मी मार्क्सचं घर पाहायला जर्मन आणि इथे त्यांच्या सांगण्याप्रमाणे की आई एका जातीची, मुलगा एका जातीचा असं सगळं पाहिजे. तर मी परवा गमतीने यादी तयार केली. तर आता माझी पत्नी तुम्ही बोल, ही दुसरी पत्नी. पण हिचा पती वारला दिवाळीचा आणि ही विधवा झाली. राजस्थानच्या कारण ते आम्ही राजस्थानी स्वतःला मांडणार. प्रत्येक जातीला स्वतःचं राज्य आहे. वैराट साहेबांचा वैराटगड आहे, तसं आम्हाला एक गड. तसंच एक तर तिला म्हणले सती या तुझं आम्ही मंदिर बांध. ती गेली नाही. तिनं सगळं जुने कपडे विकायचं धंदा आपल्या नोकरांना देऊन टाकला. आणि काही लोकांनी ठरवलं याची युनिटी 14 ऑक्टोबरला सगाई केली आणि 15 ऑक्टोबर 2 रुपयाचा. वा वा. आता नंतर बोलायचं खरंच गंमत म्हणजे पहिला मुलगा होता. मी गमतीने सांगतो त्या वेळेच्या परिस्थितीनं मुलं झाली. पहिला मुलगा झाला मी कॉलेजमध्ये तर तो मारामारीच करायचा. डाळा निघाला फुला संघर्ष टाकायचा तो डाळा. दुसरी माझी मुलगी, कारण त्यावेळी मला शिक्षकाची नोकरी लागली. 30 रुपये मिळेल ते आरोप आहे तर ती शिक्षक. तिसरी भारती तर ती येतो. आता आमच्यामध्ये मुलीला त्यावेळी किंमत नसायची. बायका आमच्याकडे होती. मी एम.ए.ला बसलो आणि तिचं अगदी मरायला टेकली. शेवटी त्याला परतच घेतली. लवकर मरे पण ती वाचली. ती शिक्षकाला त्याच्यानंतर आरतीच्या वेळी भयंकर अडचणी. काहीच नाही, पगारच नाही. ते म्हणजे कलच्या 5 म्हणजे हाल झाले पण तरी ठीक होती. आता असं झालं की
यांचं तुम्ही पाहिलं स्वरूप. त्या मुलाने आपल्या दोन्ही मुलीची लागली. एक काय म्हणतात त्याला, मच्छीमार, कोळी, एक कोळी जाऊ, आणि एक जैविमार हे केले. आमच्या पुढच्या मुला म्हणजे आरतीनं एका दाक्षिणात्य माणसाचं, भारतीनं पंजाबी माणसाचं लग्न केलं. त्याच्यानंतर आता जी माझी अमेरिकेला मुलगी आहे तिनं पारशी माणसाची, आणि आता आणखी जी मुलगी अमेरिकेला गेली कुलकर्णी, तिनं कुलकर्णीची लग्न केलं. नचिकेत कुलकर्णी डॉक्टरेट आहे JNUची, त्याची लग्न केलं. आता नचिकेत आज न्यूयॉर्कमध्ये आहे, ती न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि तिथला जो मेयर आहे जोरान आता झालेला जोराम मामदार, त्याची मित्रमंडळी आणि त्यांचे वडील, चोरांचे वडील आणि माझ्या मुलीची भेट. तर ती जिंदाबाद. मी म्हटलं मी पण माझं संपलाच, कसं होईल. 14 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये आजारी तळमळ लागली की अरे बाबासाहेबांचं जयंती चुकणार, आणि जयंती मी का म्हणजे महाराष्ट्रात घेत नाही, जयंती मी दुसरीकडे, कारण महाराष्ट्रात खूप सगळे पंडित महापंडित, पण साध्या माणसा ज्ञान देत. त्यामुळे मी ते केलं. तुम्ही फार सहमत होतो, काय करा. आज आपल्याला बाबासाहेबांना अभिवादन करतात. ताबडतोब फोन आला अमेरिकेत, ही सांताक्रूज विद्यापीठ शिकवते आणि शिकते असं. तर तिथल्या आंबेडकर असोसिएशन त्या लोकांनी बोलून तिथे सभा ठेवली, आणि माझ्या मुलीनं जयंतीची सभा आणि त्याच मुलीनं अमेरिका जसं हाथरस म्हणजे अन्याय, त्याच्या विरुद्ध पत्र लिहून निदर्शनं केली. जागा घ्यावी लागते निदर्शनं करायला. आता एक हाथरसची निदर्शनं करतात, दुसरी आंतरराष्ट्रीय जाल भाग घेणारी अशी ही बोलणी.